नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत. आपण अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केला आहोत. तर ही सिरीज आहे 24 नंबरची. तसेच आपलं टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे. या ॲपवरती आपण विविध परीक्षांची टेस्ट सिरीज देतो आणि अगदी माफक दरात. तर तुम्ही एकदा हे ॲप डाउनलोड करून नक्की पहा. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर चला प्रश्न बघू आपण. प्रश्न: एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 990 चौरस सेमी आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी 36 सेंटीमीटर असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी काढा. तर आपल्याला ह्याच्यासाठी अगोदर सूत्र माहिती पाहिजे. तर सूत्र आहे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणुले कर्णांचा गुणाकार. तर आपल्याला क्षेत्रफळ किती दिले आहे? 990. 1/2 कर्णांचा गुणाकार. पण आपल्याला ह्याच्यातला एकच कर्ण दिला आहे, त्याच्यामुळे आपण एकच कर्ण घेऊ आणि दुसरा कर्ण काढू. आता इकडं बेक बे उरला 1, 2 16, 18 राहिले. तर इकडे गुणाकारातले 18 इकडं आपण भागाकारात घेऊ. 18 1 18, 18 पंचे 90, परत 9 उरले, 18 पंचे 90. म्हणजे दुसरा कर्ण किती आला? तर 55 सेंटीमीटर हा या समभुज चौकोनाचा दुसरा कर्ण आला. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा. फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत 15,885 रुपये आहे. जर त्यांच्या किमती 3/5 5/7च्या गुणोत्तरात असेल तर सर्वात महाग वस्तूची किंमत रुपयेमध्ये किती असेल? तर 3 वस्तूंची सरासरी किंमत किती दिली आहे? तर 15,885. गुणोत्तर आहे 3/5 5/7. तर समजा त्या संख्या 3x 5x आणि 7x मानू. तर त्यांची सरासरी किंमत किती आहे? 15,885. आता आपल्याला सरासरी माहितीच आहे. सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर ह्यांची संख्या ह्यांची बेरीज किती होते? ह्यांची बेरीज होते 15x. एकूण संख्या किती आहे? त्या वस्तू 3 आणि इकडं सरासरी किती दिलं आहे? तर 15,885. तर इकडं एक्सला एक्स ठेवू, इकडं गुणाकारातले 15 भागाकारात आणि भागाकारातले 3 इकडं गुणाकारात. 3 1 3, 3 5 15, 5 1 5, 5 3 15, 5 1 5, उरले 3, 5 7 35, परत उरले 3, 5 7 35. तर x बरोबर 3,177 आला आहे. पण आपल्याला काय विचारलं आहे? तर सर्वात महाग वस्तूची किंमत विचारली आहे. आता सगळ्यात जास्त कोणत्या ह्याचं गुणोत्तर जास्त आहे? तर 7x हे गुणोत्तर जास्त आहे. तर 3,177 गुणुले 7, 7 7 49ला 9 हातचे आले 4, 7 7 49, 53ला 3 हातचे आले 5, 7 1 7, 7 आणि 5 12, 12ला 2 हातचा आला 1, 7 3 21 आणि 1 22. म्हणजे सर्वात महाग वस्तू ची किंमत किती आहे? तर 22,339 हे सर्वात महाग वस्तूची किंमत आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न बघा. विशाल हा नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीने जाताना 30 तासात 104 किलोमीटर अंतर पार करतो आणि त्याला प्रवाहाच्या दिशेने जाताना 12 तास लागतात. तर प्रवाहाचा वेग शोधा. तर बघा आता हे काय आहे? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने
बोटीचा वेग किती आहे? 30 तासात 104 किलोमीटर. 104 किलोमीटर. पुढे काय आहे? हे संत पाण्यातील प्रवाहाचा वेग आणि हे प्रवाहाच्या दिशेने वेग आणि इथलं काय राहते? हे प्रवाहाचा वेग. ठीक आहे. तर आपल्याला काय काय दिलं आहे? तर विरुद्ध दिशेनेचा वेग दिला आहे आणि प्रवाहाच्या दिशेने जाताना वेळ दिला आहे. फक्त किती वेळ आहे? तर 12 तास. पण काय म्हणलं आहे? तर विशाल हा नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीने जाताना 30 तासात 104 किलोमीटर अंतर पार करतो आणि त्याला प्रवाहाच्या दिशेने जाताना 12 तास लागतात. म्हणजे अंतर तेवढंच आहे. 104 भागिले त्याला किती वेळ लागतं? 12 तास. आणि इकडे विरुद्ध दिशेने 30 तास लागतात. ह्याला 30ने भाग घालू. 30ने भाग ह्याला 3.46चा जातो. तर आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती लागलं? अंतर किती आहे? म्हणजे वेग 3.46 किलोमीटर पर आवर. आता प्रवाहाच्या दिशेने वेग 12 12, 12 96, उरले 8. पॉईंट दिला 0, 80 झाले. 12 72, परत 12 जास्तच भाग जाणार आहे. तर प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे? तर 8.66 किलोमीटर पर आवर. पण आपल्याला काय विचारलं आहे? तर प्रवाहाचा वेग विचारला आहे. तर प्रवाहाचा वेग काढण्यासाठी आपल्याला प्रवाहाच्या दिशेने वेग वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग भागिले 2 करायचं आहे. तर 8.66 वजा 3.46 यांची वजाबाकी येते 5.2 भागिले 2. त्याला भागालू. 2 बे दुनी 4. तर उरला इथं किती? 1. पॉईंट देऊ. बेसख्ख 12. तर प्रवाहाचा वेग किती आला आपला? तर 2.6 किलोमीटर पर आवर हा आपला प्रवाहाचा वेग आला. तर तसेच आपल्याला जर संत पाण्यातील वेग विचारला असता, ठीक आहे, तर आपण प्रवाहाच्या दिशेने वेग अधिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग भागिले 2. प्रवाहाचा वेग आपण वजाबाकी केलो. जर संत पाण्यातील वेग विचारला असता तर आपण बेरीज करून भागिले 2 केलं असतं. म्हणजे आपल्याला संत पाण्यातील वेग भेटला. तर आपलं उत्तर काय आहे? तर 2.6 किलोमीटर पर आवर हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न आहे, कृतीपूर्ण संख्येवर ती संख्या तिच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता केली पाहिजे. उदाहरणावरील कृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी हे 13 वर केले पाहिजे. 13चे 1 आणि जसे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही. तर आपल्याला काय दिलं आहे? तर 3, 261, 29, 5, 360, 24. तर यांचा जसा संबंध आहे तसं खालच्या कोणत्या पर्यायात यांच्यासारखा सेम संबंध आहे ते आपल्याला शोधायचा आहे. तर आपण आता पहिल्यांदा हे बघू. 29 त्रिक 87 गुणुले 3 करू आपण. 7 त्रिक 21ला 1 हातचे आले 2. 8 त्रिक 24, 24 आणि 2 26. ठीक आहे. तर 24 5 120. परत ह्याला 3ने गुणाकार करू. 12 त्रिकोण 36, शून्याला 0, 360 आलं. आता आपण ह्याच्यातला पर्याय आपण हे घेऊ. तुम्ही सगळे बघून घ्या. तर पर्याय 4 नंबर घेऊ. 11 सत्ती 77 गुणुले 3. 7 त्रिक 21, 21ला 1 हातचे आले 2. 7 त्रिक 21, 21 आणि 2 23 आलं. तर आपलं उत्तर काय आहे? तर हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा. उत्तरेकडे तोंड असलेल्या 34 विद्यार्थ्यांच्या रांगेत. आता आपल्याला याच्यात दिशाज्ञान असणं गरजेचं आहे. उत्तर दिशा
हे पूर्व, पश्चिम आणि खाली आहे दक्षिण. काय म्हटलंय? उत्तर दिशेकडे तोंड करून तोंड असलेल्या 34 विद्यार्थ्यांच्या रांगेत. आता हे रांग आहे, त्यांचं तोंड कुठं आहे? उत्तर दिशेकडे आहे. तर काय म्हणले? जिग्नेश उजव्या टोकाकडून 12वा आहे. आता इथं कुठे उजवे टोक आणि हे डावे टोक. उजव्या टोकाकडून 12वा म्हणजेच कोण आहे इथं? जिग्नेश. 12वा आहे म्हणजे इकडे किती विद्यार्थी असतील? तर 11 विद्यार्थी असतील. परत काय? कमलेश हा जिग्नेशच्या डावीकडे 7व्या स्थानावर आहे. आता जिग्नेश इथं बसलाय म्हणजे त्याची डावी बाजू इकडं. तर कितव्या स्थानावर आहे तो? कमलेश जिग्नेशच्या 7व्या स्थानावर डाव्या साईडला. इथं कमलेश कितवा आहे? 7वा. म्हणजे या दोघांच्या मध्ये किती विद्यार्थी असतील? तर 6 विद्यार्थी असतील. तर कमलेशचे स्थान रांगेच्या डाव्या टोकाकडून कोणते असेल? आता आपण 11 प्लस हे जिग्नेश 1 प्लस 6 विद्यार्थी आणि हे 1 किती झाले? 11 1 12, 12 6 18, 18 आणि 1 19. तर इकडे किती विद्यार्थी आहेत? इथंपर्यंत 19 विद्यार्थी. आणि टोटल किती आहेत? तर 34. तर 34 वजा 19, 14तून 9 गेले, 5 राहिले, उरले 2, 2 मधून 1 गेला 1. म्हणजेच तर इकडे किती विद्यार्थी आहेत? 15 विद्यार्थी. तर आपल्याला काय विचारलं आहे? तर कमलेशचे स्थान रांगेच्या डाव्या टोकाकडून कोणते असेल? तर इकडे 15 विद्यार्थी म्हणजे ह्याचं स्थान कितवं असेल? तर 16वं स्थान असेल. तर आपण 15 डायरेक्ट प्रश्नात ह्याच्यात पर्यायात जर 15 असते तर आपण 15 पटकन 15ला टिक केलं असतं. पण आपल्याला विचारलं काय आहे? तर त्याचे स्थान विचारले. तर आपण इकडले विद्यार्थी काढलो. तर इकडं विद्यार्थी किती आहेत? 15 आणि त्याचं स्थान आहे 16वं. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? तर हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा. इंग्रजी वर्णमालेवर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल? तर तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये ABCD असे एका कपटावरती किंवा कागदावरती लिहून ठेवा यमपर्यंत. यम आणि ह्याला नंबर द्या, 1 2 3 4 असे नंबर द्या. यम हा 13 नंबरला येतो. लगेच त्याच्याखाली यन हा 14 नंबरला आहे. आणि कंटिन्यू इकडं उलट ABCD कंटिन्यू करा. आणि ZAच्या खाली एकाखाली एकच अक्षर लिहा. म्हणजे तुम्हाला कसेही प्रश्न विचारलं तर त्याच्यावरती उत्तर काढता येईल. Z हा 26 नंबरला. तर आता आपल्याला काय म्हटलं आहे? तर इथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल? तर BFW. B आहे 2 नंबरला, D आहे 4 नंबरला म्हणजे +2, DEF +2, FGH +2, HIJ म्हणजे +2 केलं. H हा 8 नंबरला आणि 8 आणि 2 10, 10 नंबरला येते J. तर परत पुढे बघा. F आहे 6 नंबरला आणि I आहे 9. म्हणजे ह्याच्यात किती प्लस केला आहे? तर 3. FGHI, IJKL, LMNO, OPQR. इथं R. O आहे 15 नंबरला आणि 15 आणि 3 किती? 18. जे 18 नंबरला काय येते? तर R हे 18 नंबरला येते. आता इथं बघा W आहे 23 नंबरला आणि S आहे 19 नंबरला. म्हणजे ह्याच्यात किती मायनस केला आहे? तर 4 मायनस म्हणजे 4 घर मागे गेला आहे किंवा 4 अक्षरं मागे. तर Wच्या नंतर K आहे 11 नंबरला. जर आपण K 11 मधून जर 4 वजा केलं 7 नंबरला येते G. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? तर JRG हे आपलं उत्तर आलं. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न बघा.
एका सेल दरम्यान राघवने 53% सवलतीवर 100 छापील किमती असलेली एक वही खरेदी केली आणि 85% सवलतीवर 40 रुपये छापील किंमत असलेला एक पेन खरेदी केला. तर सेलमुळे त्याची रुपयेमध्ये किती बचत झाली? तर वहीची छापील किंमत किती आहे? 100 रुपये. त्याच्यावर किती सवलत भेटली आहे त्याला? तर 53%. 53%. 0000. तर 53 रुपये किती झाली? ह्याची बचत झाली वहीची. आता पेनची छापील किंमत आहे 40 रुपये आणि त्याच्यावर किती टक्के सवलत भेटले? तर 85% भागिले 100. 00. ह्या दोघांचा गुणाकार. 4 पंचे 20, हातचे आले 2, 8 चोक 32 आणि 2 34 भागिले 10. 00 कटले. तर वहीची किती बचत झाली? 34 रुपये. तर आपल्याला काय म्हणतात? सेलमुळे त्यांची रुपयेमध्ये किती बचत झाली म्हणजे पेन आणि वहीची. तर 53 अधिक 34. 4 आणि 3 7 आणि 5 आणि 3 8 म्हणजे किती रुपये बचत झाली? तर 87 रुपये त्यांची बचत झाली. तर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा. जर 16 गुणुले 8, 8 गुणुले 700 भागिले वर्गमुळात 2500 बरोबर y अधिक 667 तर yचे मूल्य शोधा. तर आपण अगोदर हे समीकरण सोडून घेऊ. 16 गुणुले 8 गुणुले 700 भागिले वर्गमुळात 2500. तर 2500 वर्गमूळ किती? तर 50. 16 गुणुले 8 गुणुले 700 भागिले 50. ठीक आहे. तर 00 कटला. 5 1 5, 5 1 5 उरले 2, 5 चोक 20. 16 8 18 20 गुणुले 14 14. 14 8 12 दर्शेला 2 हातचे आले 11. 14 1 14, 14 दुनी 28, 28 आणि 11 39. 39ला 9 हातचे आले 3. 14 1 14, 14 आणि 3 17. त्यांचा गुणाकार किती आला? 1792. राहिलं कुठं आता इकडं? बरोबर y अधिक 667. तर वायला y जशाच तसं ठेवू आणि इकडं अधिकचे 667 इकडं वजा 1792 वजा 667. तर 12तून 7 गेले 5. आता राहिले इथं 8. 8मधून 6 गेले 2 राहिले. 7मधून 6 गेले 1, 1ला 1. तर वायचे मूल्य किती आहे? 1225 हे वायचे मूल्य आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत A-B म्हणजेच A ही B ची आई आहे. A वजा B म्हणजेच A हा B चा भाऊ आहे. A गुणुले B म्हणजेच A ही B ची पत्नी आहे आणि A बरोबर B म्हणजेच A हे B चे वडील आहेत. तर आपल्याला हे समीकरण दिलं आहे आणि काय विचारलं आहे? तर N चे Sशी काय नाते आहे ते विचारलं आहे. तर सर्वात प्रथम आपण N वजा P. N वजा P. N हा Pचा भाऊ आहे. Pचा भाऊ कोण आहे? N म्हणजे हा कोण झाला? पुरुष झाला. तर पुढे काय? P-S. P ही Sची आई आहे. Sची आई कोण आहे? P म्हणजे ही स्त्री झाली. पुढे काय आहे? S गुणुले T. S गुणुले T. S ही टीची पत्नी आहे. टीची पत्नी कोण आहे? S म्हणजे ही पण स्त्री आणि हा पुरुष झाला. तर आपल्याला काय म्हणले आहे? तर N चे S ची नाते काय? ह्या दोघांचं नातं विचारलं आहे. आता हे कोण आहे? तर
तर बघा यस कोण आहे, यस पी पी ही यसची आई आहे आणि यन हा पीचा भाऊ आहे. म्हणजेच मामा होते, पण इथं कोण आपल्याला मामा दिला नाही, तर काय दिला आहे, तर आईचा भाऊ. यन कोण आहे, यसच्या आईचा भाऊ आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे, दोन संख्यांचे लसावी आणि मसावी अनुक्रमे 108 आणि 9 आहेत. जर एक संख्या 36 असेल तर दुसरी संख्या शोधा. तर तुम्हाला सूत्र माहीतच आहे, लसावी गुणुले मसावी बरोबर पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या. आता आपल्याला काय काय दिलं आहे, लसावी 108 गुणुले मसावी 9. तर पहिली संख्या 36, तर दुसरी संख्या काढायची आहे. आता इकडं गुणाकारातले 36 इकडं भागाकारात घेतलं, 9 1 9, 9 चौक 36, 4 1 4, 4 2 8, उरले 2, 4 7 28. म्हणजेच दुसरी संख्या काय आली, तर 27 ही दुसरी संख्या आली. हे सूत्र माहीत असलं की पटकन गणित सोडवण्यात येते. तर आता पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा, एका व्यवसायात 3 भागीदारांनी 2 7 7 8 या गुणोत्तरात गुंतवणूक केली. त्यांनी त्यांच्या भांडवलाची अनुक्रमे 4 महिने, 1 महिना, 10 महिने अशी गुंतवणूक केली. तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती? सोपं आहे. आता भागीदारीचे गुणोत्तर काय आहे त्यांचे, 2 7 7 8. आणि त्यांनी किती महिन्यांसाठी गुंतवणूक केली आहे, तर 4 महिन्यासाठी, 1 महिन्यासाठी आणि 10 महिन्यासाठी. तर 4 2 8, 7 1 7, 8 10 80. म्हणजे त्यांचं नफ्याचं गुणोत्तर किती आहे, तर 8 7 7 80. इथं 80 हे त्यांचं नफ्याचं गुणोत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केला आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.